नमस्कार मंडळी. विनोदाचे तिळगुळ आणि हास्याचे लाडू घेऊन आयुष्यातील गोडवा वाढवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, संक्रांतीच्या सेलिब्रेशन निमित्त एका महिला मंडळात गेलाय एक सेलिब्रिटी. बघूया या निमित्तानं त्या संक्रांतीचं सेलिब्रेशन गोड होतंय का ते. चला चला चला, झालं का सगळं? झालंय सगळं? झालं. तिळगुळ आणले, चला वाण ठेवलंय, लाडू ठेवले, सगळं झालेलं आहे. चला चला. सुभेदार वहिनी एकदा का गौरव मोरेंना घेऊन आल्या ना की मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो. आणि नमा ऐक, सुभेदार वहिनी आल्या ना की बोला दोघी एकमेकींशी. अगं 2 दिवस झाले तुम्ही भांडलायत, बोलत नाही आहात. किती दिवस राग ठेवणार मनात? त्यांना सवय पुढे पुढे करायची. हे बघ, झालं गेलं, विसरून जायचं आता. गौरव मोरे कुठल्याही क्षणी येतील. आया मग गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अगं बाई, अरे गौरव मोरेंचं वाक्य आलं. गौरव मोरे कुठे? हा तीच ते फोनवर बोलत होते ना, तर म्हटलं अशीच कशी एंट्री घ्यायची म्हणून त्यांच्या एंट्रीचं वाक्य मी घेतलं. एक मिनिट. मोरे, ओ मोरे, मोरे कुठे राहिले? मोरे आले हॅलो सुनील डांगे दादा. अरे सुपारीला नाही आलोय रे, मी मावशीकडे आलोय कर्जतला. हा. अरे बस काय 5 मिनिटाचं काम आहे. हा, कर्जत नाहीये हे, तुम्ही पिंपरीला आलाय. पिंपरी आहे. जरा 2 मिनिट थांबा ना. हॅलो. हा, अरे हा कर्जतला काय ना 5 मिनिटाचं काम आहे मावशीकडे. अरे लगेच होतो मी. तुला तर माहिती आहे आपण वेळेचा किती पक्का आहे. 8च्या कॉल टाइमला 10 वाजता टच. आलो. हा ओके दादूस, बाय, लव्ह यू दादू. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. हा गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. गौरव मोरे, तुमचे केस बघून खूप छान वाटलं. भयंकर सिल्की आहेत, एकदम सॉफ्ट आणि कोंडा वगैरे पण नाही पडला झटकल्यावर वगैरे. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही कर्जत सांगून इकडे पिंपरीला आलायत. ह्या असं का बोलतात पण? म्हणजे कर्जत सांगून तुम्ही कर्जत सांगितलं, तुम्ही पिंपरीला आलात. खोटं का सांगितलं? खोटं नाही सांगितलं. त्याचं काय माहिती आहे काय, मी सांगतो. मी जर सांगितलं असताना मी पिंपरीला चाललोय तर आमचे ते सफेद केसांचे राजकुमार आहेत ना, त्यांनी किटकिट केली असती. हा कशाला चाललाय, हा कधी येणार तू, कधी रिहर्सल करणार. म्हणून म्हटलं की आपलं मी कर्जतला चाललोय. कसं आहे, फॅन्स महत्वाचे आहेत ना म्हणून. अगं बाई, म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खोटं बोलला? नाही अरे ऐसे बडे बडे लोक इतनी छोटी छोटी बातें करते रहते, टेन्शन नाही आहे. अरे रिहर्सल तर आहे ना, आणि मला रिहर्सलची अजिबात गरज नाही. म्हणजे रिहर्सलची गरज कुणाला? खांडेकर, चौगुले, प्रसादोक यांना. काय सांगतो? म्हणजे ते प्रसादोक सुद्धा रिहर्सल करतात? म्हणजे काय, आदल्या रात्री स्क्रिप्ट वाचून लाफ्टरचं वर्किंग करून येतात ते. मग मला सांगा, विदाऊट रिहर्सल दुसऱ्यांच्या विनोदावर हसणं कुठल्या पुण्याच्या माणसाला जमले हो? रिहर्सलची गरज त्यांना. आपण काय जन्माला आल्यापासून टॅलेंटेड आहे, आपल्याला रिहर्सलची गरज लागत नाही. मला सांगा काय कार्यक्रम करायचा आपल्याला? आधी तुम्ही या तर बसा ना. बसा. काही विशेष काही करायचं नाहीये. काय आज ना मकर संक्रांती निमित्त तुमच्यासाठी नाही येते. सॉरी ताई, वाट लुटायचंय ना. गंगवा दिसला की मी नाही देऊ, तुम्हालाही देऊ एखादा. नाही ते ना कसं आहे, आज संक्रांती निमित्त आम्ही वाण लुटण्याचा कार्यक्रम करतो आणि भिशी असते त्या दिवशी. मग सेलिब्रिटी येतो, आपली भिशी वगैरे फुटली जाते. फार विशेष नाही. आधी संक्रांतीच्या वाण्याचं वाटप, मग तिळगुळ वाटप आणि मग भिशी. बस एवढाच आहे कार्यक्रम. अरे हा तर माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे. सगळे उजव्या हातानेच करतात हा कार्यक्रम. चला सुरू करू कार्यक्रम. चला सुरू करूया. चालेल. तर मी तुम्हा सगळ्या भगिनींचे आभार मानतो की तुम्ही आज मला इथे मकर संक्रांतीला बोलवलं. हा खूप आवडता सण आहे माझा, खूप चांगला सण आहे. त्या दिवशी आपण सगळ्यांना तिळगुळ देतो. तो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी कुणी भांडू नका. आजच्या दिवशी कुणी कुणासोबत भांडायचं नाही असं मी आव्हान करतो. करेक्ट. गौरव मोरे सरांनी पण सांगितले. चला आता छान छान. तुम्ही दोघी एकमेकींना तिळगुळ भरवा. चला. कशाला मिटून हा विषय इथे काढायची गरज आहे? अरे पण इथे काढायची गरज आहे का आता? काय गरज आहे? ऐका ना ताई, गरज काय? ताई काय झालंय का? नाही. नाही, आता तुम्ही म्हणालात खरं तर की एकमेकांशी भांडायचं नाही, प्रेमाने वागायचं. तर आमच्या महिला मंडळातल्या 2 खरं तर महत्वाच्या सदस्या, पण
काही कारणामुळे त्यांच्यात भांडण झालं आणि 2 दिवस झाले हो एकमेकांवर रुसून बसल्यात, बोलतच नाहीयेत. काय सांगताय? हो ना. पण त्यांचा कार्यक्रमाशी काही संबंध नाही. आपण कार्यक्रम सुरू करूया. नाही. माझ्या आजूबाजूला रुसलेली माणसं मला अजिबात चालणार नाही. कळलं? कार्यक्रम चांगला हसत खेळ झाला पाहिजे. बरोबर आहे, ते बरोबर आहे. चेतनाताई प्लीज तुम्ही त्यांना तिळगुळ भरवा प्लीज. हे घ्या, तिळगुळ घ्या. प्लीज हे घ्या. एकमेकांना वहिनी घ्या. वहिनी घ्या. घ्या तिळगुळ घ्या. चला बोला तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. असं बोला. तू घे रस. बोला एकमेकींना भरवायचं वहिनी. आणि सॉरी म्हणा. हा. सॉरी म्हणा. सॉरी म्हणा ताई. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. व्हेरी गुड. गळगळ बोला. सॉरी म्हणा. सॉरी चुकलं. सॉरी म्हणणं मा. हा. सॉरी, ऍक्च्युली सुभेदार बहिणी माझं जरा चुकलंच. नाही म्हणजे मी जरा हट्ट नव्हतं करायला पाहिजे की चहाचीच गळण पाहिजे, चहाचीच गळण पाहिजे असं. ठीक आहे, तुमचं म्हणणं खरं. पाण्याची गळण तर पाण्याची गळण. ओके. ठीक आहे, हे तुला पटलं ना? पाण्याची गाळणी किती महत्वाची हे तुला पटलं ना? बस. काय आता चहाची गाळणी नसली तरी आपण काय बनियांच्या कपट्यानं सुद्धा चहा गाळू शकतो घरी. त्यात काय एवढं? पण मुळात माझं असं म्हणणं होतं की पाण्याचं कसं घरात फिल्टर असतो ना. आता मला सांगा मोरे, चहाचं काही फिल्टर असतो का? नसतो. पण ठीक आहे, आता तुमच्या मनासारखं झालं ना, मिटूया सगळं. एक मिनिट नाही, एक सेकंद. असं मिटूया सगळं म्हणून मिटवायची काही गरज नाही. आता मिटवलं ना. तोंड देखल्या मिटवायची काही गरज नाही. नसते पटलं ना तसं सांग की नाही बाबा पटलं. नाही यांना विचारूया एक मिनिट. आणि एवढं हे घे नको. त्यांच्या समोर नको. मिटवा ना तुम्ही. मला मिटवायचं आहे, पण यांना ना सवय. तुम्हाला सांगते गौरव मोरे, यांना ना सवय ह्या मुद्दाम असं करतात. मुद्दाम पुढे पुढे करत असतात. मागे सुद्धा मी सिया आम्ही पिकनिकला चाललो होतो. सिया म्हणजे स्त्रिया महिला. अच्छा मला म्हणतो सिया नाही मी म्हणत होतो मला असं वाटलं सिया असं कसं असेल. तुम्ही माझ्यासारखं करू नका. तुम्ही निव्वळ माकड दिसताय. एक मिनिट. कोण म्हणतो तुम्हाला? सांगा ताई. आता मला बोलू दे. माझा इगो कोण म्हणतो तुम्हाला? तुम्ही फिल्टर पाण्याचे बच्चन आहात. तुम्ही फेकलेल्या बाटलीचे बुस्सन आहात. बुस्सन. तुम्ही असं बोलू शकत नाहीये. अरे नाही, मी नाही चिडवलं. मी ऍज अन ऍक्टर मी वर्क करतो ना. मला बघायला कॅरेक्टर कसं असं. कारण आता मला असं वाटलं चांगलं कॅरेक्टर आहे. मी याला चिडवलं का? तुम्ही मुद्दाम करताय आणि तुम्ही एक नंबरचे खोटारडे पण आहात. काय? तुम्ही कर्ज सांगून तुम्ही पिंपरीला आलात हे तुम्ही मी सांगितलं नाहीये. मला जो कॉल आला एक मिनिट मी तो सांगितला आहे. खरं सर, पहिली गोष्ट मला हा माणूसच नको होता इथे सेलिब्रिटी म्हणून. या काय खोटं बोलते? काय बोलताय? कसं बोलू शकता? एक मिनिट असं करू नका. तुम्ही तिघींनी सुद्धा मोरे या आडनावर शिक्कामोर्तब केलं होतं की नाही? मोरे याच्यावर हो म्हटलं होतं की? हो, मी म्हटलं होतं हो. मला दत्तू मोरे पाहिजे होता, हा नाही. मला दत्तू मोरे आवडतो. मला तो मोरे कशाला बोलायला मला येतं तुम्ही? नाही असं काही नाहीये. असं काही नाही. ते ना असंच मस्करी करताय. मस्करी करताय. एक मिनिट तुम्ही काय तुम्हाला नाही हो, तुमच्यासारखा टॅलेंटेड माणूस कोणाला भेटण्याची इच्छा नसते. सांगा बरं. कोण टॅलेंटेड माणूस? हा स्वतः म्हणाला मगाशी की जे काही आहे ना ते सगळं मला देवाने दिलंय. तू काय म्हणतो रे स्वतः? तू काय टॅलेंटेड आहे? अरे तुमच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड आमच्या तिघींमध्ये मध्ये का? हो. मी तुम्हाला चॅलेंज करते, तुम्ही माझ्यासारखं करून दाखवा फक्त. नमा हे बघ, आपल्या सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात करणं वेगळं आणि टीव्हीवर करणं वेगळंच ना. नमा चॅलेंज शिकवा तुम्ही त्याला. ठीक आहे, तुम्हाला माझं चॅलेंज वाटतं ना? ठीक आहे. एक मिनिट थांबा, फोन आला मला. डांगे सरांचा फोन आहे. नमा हे नको. हा दादा, अरे जस्ट निघालोय कर्जतून. बस हे बघ आता काय येतोच आहे. पिंपरीला ठेवला फोन. अरे कशाला? गप्पा बसा ना. सॉरी, तुमच्याकरता मी इतक्या लांब आलोय ना रिहर्सल ऍडजस्ट करून. कशाला असं बोलताय? कशाला आलात तुम्ही? तुम्ही आमच्यासारखी आमच्या सियांसारखी ऍक्टिंग करून दाखवा, मग तुम्हाला बघते मी. अगं ताई तुम्ही मला चॅलेंज करताय? चॅलेंज आहे. हा चॅलेंज आहे. करून दाखवा. चला ताई थांबा. ताई मला चॅलेंज करतात ना. ताई करून दाखवा तुम्ही. माझ्यासारखं करून दाखवा. हा ठीक आहे. ठीक है, दाखवतील ते करून. जब 2 किलो का हाथ जब किसी पे पड़ता है ना तो आदमी उड़ता है ना. आई शपथ. दाखवा करून. केलं ना. दाखवा ना. बाबू भैया तो मुझे बोलता या नहीं सकता. मैं तुम्हें बोलता या मैं नहीं दूंगा. हो नहीं. आई शपथ नहीं सकता. छान. दाखवा करून. ताई
मला नाही जमणार मला हे नाही जमत मला ट्राय तर करा. नाही जमत ट्राय एवढे मोठे सेलिब्रिटी नका सुभेदार वहिनी त्याला फोर्स करू. अहो तुमच्यापेक्षा भारी ऍक्टिंग तर आमची चेतना पण करते. एक मिनिट. चेतना तू मागे आपल्या त्या भिसीच्या कार्यक्रमाला अशोक सराफ केला होतास. वाटलंच तुम्हाला हेच विचारणार. तुमचे 70 रुपये वाढले. नाही जमत म्हणून बोललो ना मला. नाही जमणार. अहो हे तर सोडा. आता तर तुम्ही ह्यांची ऍक्टिंग बघा. रसिका वहिनी 1 नंबर शक्ती कपूर करतात. तुम्ही पाहिलं नाही तर तुम्ही काय पाहिलं आमच्या भिसीच्या कार्यक्रमाला. मला गॅरंटी आहे ना मा. अरे. हे तर खूप कठीण आहे. हे तर यांना जमणारच अरे नाही. पण- अगं, तू करून दाखव ना. नाही पण दाखवतील ते, करून दाखवतील ते. अरे पण बघूया. मैं तो छोटा सा नन्ना सा प्यारा सा बच्चा हूँ. हे दाखवा ना करून. सॉरी हे दाखवा ना करून. नाही अजून एक का? असरानी. हा. हम तो अंग्रेजों के जमाने के जेलर है. हे कोण होते? असरानी. करा. महेश. लक्षा इकडे कुठे? हो आबा हे कोण विचारा? कोण? महेश कोठारे. गप्प आहे. मिथून चक्र. तुम्ही माझ्या माणसांना मारतो, मी तुमच्या माणसांना मारतो. कवट्या माका. हे काय म्हणजे काय त्या मांका. अरे काय करता यार. 1 मिनिट यार. हे सगळं मला पटलं. अरे लक्षा कुठं झालं? हे महेश कोठारे आहेत का? ही कुठली मिमिक्री आहे यार? हा? एक मग- मिनिट. मग मी पण करतो. तुम्हाला नाही जमत. मला काहीच जमणार नाही. अरे हा काय मिथून झाला काय? तुम्ही मला नाना करून दाखवा. ऐका ना ताई ऐका नाना ना. हे बघ, मी आधी मी करते मग तुम्ही करून दाखवा. हा, कसं? हा. करा. ये देख दाखव. करून दाखव तू. ये देख. अरे गप्पा ना यार. अरे असं करू नका. मिमिक्री वाले मोर्चे घेऊन निघालेत. तुला शोधता येते. तुम्ही करून दाखवा ना. करून दाखवा ना. मिमिक्री तुम्हाला येते ना, दाखवा ना. करा. पण मी माझ्या जगात आजपर्यंत अशी मिमिक्री ना बघितली. हे लक्षा कुठं झाला? मी महेश. असं कसं आहे? ही कुठली मिमिक्री आहे यार? अरे साहेब असंच बोलतात. हा? असंच बोलतात ते. तुम्ही करा ना, एक तरी मिमिक्री करून दाखव ना. एकाची पण मिमिक्री करता येते तुला? मला कशाला आहो ताई, हे माझं टॅलेंट नाही आहे. कशाला बोलवलं नाही ना मी? आतापर्यंत फेसबुकवर जो तुमचा अपमान करतात ना, त्यांना सांगत आले की त्यांचा अपमान करू नका. पण आता मी सांगणार, करा. त्याच लायकीचा आहे तो. हे बघा ताई, तुम्ही प्लीज असं माझ्याशी असं बोलू नका हे प्लीज तुम्हाला ताई. काहीच जमलेलं नाहीये. आमचं काहीच मनोरंजन तुम्ही केलेलं नाहीये. तेच ना. कळलं ना तुम्हाला सुभेदार वहिनी, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं. माझं ऐकत नव्हतात तुम्ही. आता सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे भिसीचे कार्यक्रम झाले की आपण आपल्यातलीच एक प्रमुख पाहुणी निवडायची. चालेल. ती भिसी फोडणार. ठीक आहे. आज मी पुढाकार घेते. आजची प्रमुख पाहुणी मी. चालेल. 1 मिनिट. म्हणजे माझ्याशिवाय तुम्ही कार्यक्रम करणार आहात? ठीक आहे. माझे पैसे द्या मानधनाचे, मी निघतो. काय कसलं मानधन? चल. काय चल आला मोठा. मला मानधनाचे कसलं मानधन? मला त्या नाही, बरोबर आहे. अरे गोस्वामी सरांचा फोन आहे यार. उचला. हा, तुम्ही सुपारी तोंडातली काढा आधी. हॅलो सर, निघालोय घरचं. हे बघा जस्ट निघालोच आहे. येतोच रे सरला. हॅलो हॅलो गौरव. हा, सर, हा. नाही तू पिंपरीतच थांब. तिकडनं रिहर्सलला यायची गरज नाही. मी कॅरेक्टर चेंज केलंय. सर मी मावशीकडे आहे सर कर्जतला. नाही खोटं. एक वडिलकीचा सल्ला देऊ का तुला? खोटं बोलायचं असलं ना तर मित्र किमान चतुर निवडले पाहिजे. काय झालं सर? तू सुपारीसाठी राक्याला घेऊन गेलास
राख्याने मुंबईपासून जी बोंब ठोकली आहे ती जगभर कळलेलं आहे. आता तू पिंपरूड केलास सुपारीला. फेसबुकवर बघ तुमच्या दोघांचे फोटो आले, आजचं स्किट वाजवलं म्हणून. त्यामुळे आता तुझ्या सुपारीचं जे मानधन आहे ते वसूल होईपर्यंत तू पिंपरीतच राहा आणि तेवढा गॅप घे. सर ऐका ना सर. सर हॅलो 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 हा हॅलो हा. अरे ठेव ना, अजून ऐकायचंय का? नाही नाही ओके सर हा ठेवतो सर. ओके लव यू सर लव यू. निघा निघा निघा. एकही मिमिक्री जमली नाही तुम्हाला नीट. काय निघा निघा. ते कार आणले त्याच्यासाठी थोडे पैसे तरी द्या ना मला. नाही मग in the ground. Right arm, shoulder आणि bounce on knee. वा वा, क्या बात आहे. कहर परफॉर्मन्स. वा वा. सियांची मिमिक्री तर आम्हाला फारच आवडली. खूप मजा आली मैत्रिणींनो, खूप भारी. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई हे माझ्या सुपरहिट सियांसाठी मस्त. प्रसादा फार चौघी तुम्ही फार सुंदर दिसताय आणि तितकाच ताकदीचा परफॉर्मन्स तुमच्या सगळ्यांचा. संक्रांत ज्या दिवशी साजरी करतो आपण त्या दिवशी सगळ्यात मोठी रात्र संपलेली असते आणि दिवस सुरू होणार असतो. तर गौऱ्या या निमित्ताने मी अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुझ्या अपमानाची काळ रात्र लवकरात लवकर संपू दे आणि तुझ्या अपमानाचा नवा दिवस तितक्याच ताकदीने सुरू होऊ देत. त्याशिवाय आमचं मनोरंजन होणार नाही. भन्नाट तुम्ही चौघींनी जे केलं ना ते अफाट होतं. मजा आली, खूप मजा. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, भारदस्त शरीर, बोलका चेहरा, विलक्षण टायमिंग आणि भन्नाट रिॲक्शन्सनं गेली कित्येक वर्षे एका अभिनेत्यानं आपल्याला खळखळून हसवलं, रडवलं आणि त्याच्या दहशतीमुळे घाबरवलं सुद्धा. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी शैली निर्माण करणारा अभिनेता अभिजित चव्हाण आहे आजचा आपला खास पाहुणा. आणि त्याच्यासोबत इथं विनोदाचा दणका उडवायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. चेतना. अरे वा, मी पण चेतना. वा वा चेतना. नाही मी चेतना नाही आहे. तुम्ही चेतना ना असं मी विचारतोय तुम्हाला. हो मी चेतना. हो. आपण क्षीरसागर ना. नाही आपण नाही, मी एकटाच क्षीरसागर. लग्नानंतर आपण क्षीरसागर. आई ग संत्रा बर्फी लाजली. खूप गोडला असता आपण. असं वाटतं तुमच्या लाजण्यावर 101 भागांची वेबसिरीज बनवावी आणि त्याचं बिंज वॉचिंग करावं. वेब सिरीज म्हणजे धपाधप इंटिमेट सीन. म्हणजे वेब सिरीज म्हणजे दुसरं काय असतं. मा भे इंटिमेट सीन. नाही मी माझे शब्द परत घेतो. असं वाटतं तुमच्यावर श्रुतिका करावी आणि मी फक्त ऐकावी एवढंच. मी आत येऊ शकतो का? ओ या ना, या या या. वेलकम वेलकम. या या बसा बसा बसा. थँक्यू. अरे चप्पल राहिली काढायची. सॉरी सॉरी. बसा बसा. छान आहे तुमचं घर. अरे हा सेम सोफा माझ्या आधीच्या 3 घरात होता. छान आहे, आवडला मला हा सोफा. आपण घरात एकट्याच असता? नाही तसं काही नाही. माझ्या मनात मी सहज विचारलं एकटाच असता का. हो मी तसं मेन्शन केलं ना वधूवर सूचक मंडळात. हो मी एकटीच असते आणि मी डिवोर्सी आहे. हो मला माहिती आहे तुम्ही डिवोर्सी आहात. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. हा मी एक विचारू. विचित्र काहीतरी करताय तुम्ही मध्ये एकदम. विचार तुम्ही विचारा विचारा प्लीज विचारा. तुम्ही पण डिवोर्सी वाटतं. नाही नाही मी डिवोर्सी नाही, मी सीडीयूसी.
मी सिंगल आहे, स वरून ते प्रॉब्लेम झाला. मी सिंगल आहे, माझं अजून लग्न झालेलं नाहीये. का? नाही झालं, नशिबाचा भाग. ओ प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना. काही चांगल्या संहितेची नाटकं सुद्धा चालत नाहीतच ना. तसं माझं झालेलं आहे. केतू, अगं बेसनाचे लाडू कुठे ठेवलेस ग? अरे त्या निळ्या झाकणाच्या डब्यात ते सांगितलं ना मगाशी. अगं नाही येत निळ्या झाकण्याच्या डब्यात. हे काय? हे कोण? हा माझा एक्स नवरा. 2 महिने झाले आमचा डिवोर्स झालाय. एक्स नवरा आहे? हो. हे इथेच राहतात? बापाची पेंड आहे त्याच्या. मी राहू देईन त्याला इथे. तो त्याच्या घरी राहतो. नाही मम्मा, हे इथे कसे? काय इथे आला होता बाजूला, त्याचं काम होतं. त्याला कळलं माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, आला लगेच इथे. नमस्कार. नमस्कार. मी अभिजित. अरे नमस्कार. मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. कुठे? याचं उत्तर. मी क्षीरसागर. कुठे? मी क्षीरसागर. अरे कुठे क्षीरसागर? कुठे क्षीर? अरे नाव सांगतो क्षीरसागर आणि हाय खडी साखर. अरे हे मारतायत त्यांना. तिकडे प्लीज, तिकडे बसवा. अभि प्लीज तिकडे अभि प्लीज इकडे. प्लीज अभि इकडे बस. ओके. बस. हे माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज प्लीज. ओके. हे इथेच बसणार आहेत? बस तुम्ही बोला ना. मला सांगा तुमचा व्यवसाय वगैरे. हे नका ना. हे काय रिया? हे काय आहे मी माहिती. असं नका करू ना. माझं जे बेरिंग आहे खरं तर तुमचं पाहिजे, असं ते उलटं झालेलं आहे. मी ॲक्च्युली नोकरी करतो टायनी लिटिल सरप्राइजेस या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये. मी डेप्युटी मॅनेजर आहे. यांच्या उंचीकडे बघून नोकरी दिली असणार. टायनी लिटिल सगळे चिंकुट चिंकुट. नको ना टाळ्या देऊ. अभि काय चाललंय तुझं? मी मगाचपासून सांगते तुला माझा बघण्याचा कार्यक्रम आहे. प्लीज शट अप. प्लीज स्टॉप इट. मस्करी 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 मस्करी. दुसरं येतं काय तुला? मस्करी मस्करी मध्ये काय केलंस तू? माझ्या बाबांच्या पाठीचा मणका मोडून ठेवला होतास. मी नाही मोडला. तुझ्या बाबांनीच लावलेली माझ्याशी ऑपिंगो आणि बॅटिंगो. तिचा 83 वर्षाचा बाप, पण अंगात किडे एवढे अनलिमिटेड. नीट बोल. तुम्ही मला सांगा, ऑपिंगो बॅटिंगो मध्ये मधला शब्द असतो काय? नाही, दुसरा ऑपिंगो बॅटिंगो 2च शब्द आहेत. होय ना? हो. हा म्हातारा मला जवळ बोलवायचा. मी म्हणतो जाऊ दे, 83 वर्षाचा म्हातारा आहे, व्हीलचेअरवर आहे. मी आपला जाऊन त्याच्या जवळ जाऊन वाकून विचारायचो. हा माणूस वॉकिंगो म्हणत मला मारायचा. वॉकिंगो वॉकिंगो म्हणत. अरे एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा बघितलं आणि असा बचका हाणलाय पाटीत. ऑपिंगो. त्यांची छाती बॅटिंगो आणि बाबा झोपिंगो. अभि प्लीज, हे बघ मला त्याच जुन्या गोष्टी नाही उगाळायच्यात आता प्लीज. अरे माझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं होऊ पाहतंय. हे वेगळं? चांगलंय चांगलंय. हे बघ तुझे लाडू खाऊन झाले असतील तर निघ. अगं तेच तर सापडत नाहीयेत ना. ए बाबा शोधून दे ना. मी कशाला तुमचे लाडू शोधून देऊ? माझा काय संबंध? तुमचे लाडू वेगळे, माझे लाडू वेगळे. मी कशाला शोधून देऊ? पण तुम्ही पण लाडू खायच्या उद्देशाने चाललंय की नाही? नाही हो, ह्याला सांगा ना. नका ना लक्ष देऊ त्याच्याकडे. पण मी का लाडू खाईन? मी लक्षच देऊ नका ना. हे बघा, तुम्ही इकडे बसलेला आहात ना, हा माझा प्रॉब्लेम आहे, कळलं का? तुम्ही प्लीज आज जा. मग तुमच्या घरी जाऊन बसतो. तुमच्या घरची चावी दे, मी तिकडचे लाडू खातो. द्या. अरे पण माझ्याकडे मी का चावी देऊ? माझ्याकडे लाडूच नाहीये. मला सांगा तुम्ही राहता कुठे? मी इथे चेंबूरला राहतो. अरे मी कुर्ल्याला राहतो. किती जवळ आहे. अरे लग्नानंतर मी तुमच्या घरी येणार. मारू नका. हो मी का? तुम्ही लग्नानंतर येणार ना? मला लाडू पाहिजे. अभि प्लीज. नाही मला लाडू लागतात. तुला हे अहो, हा कुठला अभिनय याचा? हे कोण घेऊन आलाय तुम्ही? काय करू? हे असा नवरा तुमचा होता का? अभि क्या? अरे ऐका ना जरा, हा मुळात माझ्या घरी कसा येणार?
जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. नका लक्ष देऊचा प्रश्न नाहीये ना. नका ना, हे बघा त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तो लग्नानंतर नाही येणार आपल्याकडे. लग्नानंतर ना मी फक्त तुमचीच असणार आहे. हसला का हा का हसलाय हा हसला का. तुम्ही किंमतच देऊ नका ना त्याला. म्हणजे चेतू मला किंमत नाही. अभि प्लीज तू आज जा. तू मला किंमत नाही ह्या माणसामुळे. तू अभि आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. पण ह्या माणसामुळे. आत्ताच्या आत्ता बेडरूम मध्ये जा. अभि बघतोय माझ्याकडे बघतोय. जातोय दानामा बेडरूम. अरे हे काय घेऊ हे काय आहे तुमच्या नशिबात? तुम्ही नका ना लक्ष देऊ त्याच्याकडे. अरे पण हा कसा आहे असा. तुम्ही शांत व्हा. तुम्ही लग्नानंतर आला तर मी काय करू. तो नाही येणार. मी सांग तुम्ही माझ्याशी बोलायला आलात. हो हो. मग मी काही बोलू का. नक्की कोण बरे हे ह्या क्षणाला ठरवता येत नाही मला. हे असं नका बोलू मध्ये मध्ये. मला सांगा. हे बघा तुमचं अजून एकही लग्न झालेलं नाहीये. नाही झालंय. आणि मी डिवोर्सी आहे. हो. मग मला असा प्रश्न पडलाय की तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलणी करायला म्हणजे मला ऍक्च्युली प्रश्न पडलाय डिवोर्स झालेला नवरा लाडू खायला काय येतो तुमच्याकडे. हा अजून सुटत नाहीये. नाही येणार तो. रोज रोज सांगितलं ना मी तुम्हाला. अरे पण तो येतो हो आगाऊ आहे तो. येऊ शकतो तो कुठल्याही क्षणी. तुम्ही काल आले बाय आले बाय. चेतू माझी बनियन कुठे आहे का. अरे शोध ना कपाटात असेल ना ठेवलेली तिकडे. अगं बनियन नाही मिळत आहे. मी सांगितलं ना तुला. अरे काय लुंगी घातली लुंगी. अरे लुंगी घातली आहे बनियन मागतोय तो. हो त्याचा एक सेट माझ्या कपाटात असतो. त्याचा तो घालेल. तुम्ही नका ना लक्ष देऊ. अरे असा कसा एक सेट असतो. डिवोर्स म्हणजे गेला असं होतं. अरे अरे अख्खी मारली. अख्खी मारली. अख्खी मारली त्यांनी. अख्खी मारली. नका लक्ष देऊ. अरे अहो कसा झोपलाय. कशी बॉडी लँग्वेज आहे त्याची बघा. त्याची पील आणि जाईल थोड्या वेळाने निघून. तो नाही जाणार तो. त्यांनी लुंगी घातली आहे लुंगी. लुंगी म्हणजे 2 मिनिटाची सदिच्छा भेट नसते. लुंगी घातली माणसाने की लुंगी असं असतं ते. 4-5 दिवस आता इकडेच राहणार. बघा त्याचा पाय बी. तो नाही जाणार. लग्नानंतर असाच वागेल आपल्याशी. नाही वागणार तो काही. जाऊ दे ना. कशाला बोलताय तुम्ही. हे चुकीचं आहे. एक मिनिट हे असं नाही वागायला पाहिजे होतं. माझ्याविषयी बोलायला आलात की नाही. मॅरेंड नको ना. रिअली व्हेरी सॉरी. हे बघा तुम्ही डिवोर्स यात हे माहीत असून मी आलो की नाही. मी ऐकलं की नाही तुमचं. पण हे असं नाही हो. तुमच्याशी असं लग्नाशी बोलत असताना आधीचा नवरा लुंगी घालून येतो दारू पितो हे मला नाही चालणार. प्लीज मी निघतो. अरे मला बस यू आर टॉकिंग टू अ डेप्युटी जनरल. बस अभि तुला झालीये. अभि उठला हा उठलेला आहे. डिवचू नका. दिवसत नाहीये. गप्पा बसा. तुला वाटतं मी जायचं. नाही मी जाऊ. अभि हो ऍक्च्युली मी जाऊ का. गप्पा बस ना यार. हे बघ तुझ्या या वागण्याला मी कंटाळले. कळले का तुला. म्हणून सोडलाय मी तुला. तू माझी काय चूक आहे का चेतू. 8 वर्ष मी तुझ्याशी संसार केला का चेतू. तू मित्रा मी नव्हतो लग्नात. ऐका जस्ट केम. अरे 8 वर्ष संसार केला. मला सांग माझं काय चुकलं रे. बोल नाही माझं काय चुकलं सांग नाही मला. काय दातखिळी बसली तुझी. अरे हा अहो स्वरयंत्र 2 इंचावर होतं. काढलं असतं त्यांनी. मी नाही थांबू शकत. मी जातो. मी जातो. कुठं मला जायला लागेल. नाही बाहेर एक पाऊल जरी टाकलं ना तंगडी तोडून टाकेन. तंगडी तोडून टाकेन खरंच. आपला बँड आहे. सिंक्रो करतोय आपण. नाही सिंक्रो नाही करत. चल वीक कर. वीक कर. वीक कुठला वीक. नॅचरल आहे. वीक नाही आहे. तू लोकांना बनव. वीक काढ नाही तर कवटी सकड वीक काढेल. काढतोय मी. वीक काढ. मी वीक काढतोय. वीक आहे. मला फ्रेंडशिप मध्ये सांगितलं असं ना
चल मी काढून दिलं असता. अपमानास्पद असं नाही वागवायचं, हे मला आवडलेलं नाही. मी बोलणार होतो तुमच्याशी. तू हे सांगितलं. अगं मी लाडू शोधत होतो, हा स्वतःचा लाडू बरोबर घेऊन फिरतोय. बोलणार होतो. हे इथे नका बघू, तुम्ही डिवोर्सची आहात ना. मी पण केसांना डिवोर्स दिलाय. काहीतरी एक कुठे मॅच झालेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही. हे चुकीचं आहे, कळलं तुम्हाला? घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे काय? मी सांगते घाबरू नका. तुम्ही पण आवाज चढवा त्याच्यावर. ह्याच्यावर? हो. गरिबांच्या तिगमांशू धुले त्याच्यावर मी आवाज. बघू त्याच्याकडे. मगर वाटते, मगर हे ना असं होतं त्याचं. तुम्ही आवाज चढवा त्याच्यावर. मी चढू? हा. फुस काय होतो, ढोस द्यायला त्याची शेळी होऊन जाईल. हो. त्याचे मित्र हेच म्हणतात, अभिजित आहे ना गावाबाहेरचं झाड आहे. रात्री सगळे घाबरतात पण दिवसा त्याच्यावर माकडं पण चढतात. शेपूट घाले आहे तो. आवाज चढवा, आवाज चढवा. हो, माझ्या पद्धतीने घेऊ दे. तुम्ही थांबा जरा. आवाज. काय माझ्या आईकडे जायचं. मला लग्न नाही करायचं. नाही रे बाबू, मला नाही करायचं लग्न. हिच्याशी लग्न नाही करायचं. मी चाललो. तू माझ्या चेतूला सोडून जा ना. मला नाही करायचं लग्न. अरे माझी चेतूने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला, तू तिला नाही बोलतो. मी नाही बोलणार. मला आईकडे. अरे तिची समाजात किती चेतू होईल माहिती आहे. चेतू बोललीस ते मी आजवर गेलं. मी इथे पण गप्प बसलो. चेतू मी याला नाही होणार. चेतू तू लग्न कर. आत्ताच्या आता लग्न कर. चाल. अरे आता असं कसं लग्न? लग्न. 7 फेरे घाल. अरे नाही तो लग्न करा. अरे पण असं कसं 7 नाही. फेरे? तू 7 फेरे घाल. अरे मी पुढे ना. 7 फेरे घाल. हे ह्याला, हे. वाजव रे. क्या बात रे. ओके 3 फेरे. ओके. आता बस. आता तुम्ही नवरा बायको चाललात. झालं बस. चला हनीमूनला जा. सांगा त्याला. काय चाललंय तुझं? हे बघ तुझं मी सगळं ऐकून घेतलं. तुझ्या मनासारखं इथे लग्न केलेलं आहे. आता बास झालं. इनफ इज इनफ. अभि प्लीज. तू हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ग. तुला नाही आवडलं ते तू. मला वाटलं तुला आवडेल म्हणून मी हे सगळं केलं. ठीक आहे ठीक आहे. मी जातो. पण चेतू ऐक, एवढं लग्न झालं यार, मला पार्टी नाही देणार तू. 1 हळद 5 प्लीज. एक पेक घेईन फक्त. यांना नाही पाजायची. पण यांना पाजायची नाही. यांना सवय नाहीये. बस आपण दोघं पार्टी करू तिकडे. मी घेणार. बहारदार. बघूया हा बघण्याचा कार्यक्रम आपल्या दर्दी हास्य रसिकांना किती आवडलाय. सई काय मग चेतू, आज नवीन कॅरेक्टर. मस्त होतं हे कॅरेक्टर. फार मजा आली. अभिजित दादा तुझं खूप 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 जंगी स्वागत या मंचावर. मला असं वाटतं की जिथे मॅडनेस असतो तिथे तू बिलॉंग करतोस आणि जिथे तू असतो तिथे मॅडनेस असतोच असतो. आणि मी तुझी फॅन आहे हे तुलाही माहिती आहे. आज प्रत्यक्ष बघून फार मजा आली. खूप खूप स्वागत आणि खूप शुभेच्छा. मस्त लिहिलं होतं आणि मस्त मस्त सादर केलं. सुंदर. प्रसादा समय आज तुझ्यासाठी एक शिट्टी. सई वंडरफुल. फार मजा आली. चेतना काय फॅन्टॅस्टिक बेरिंग पकडलं होतंस आणि काय उत्तम नवीन कॅरेक्टर सापडलं तुला. फार मजा आली चेतना तुला बघताना. अभ्या माझा तू खूप आवडता अभिनेता आहेस. तुला हे माहिती आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं अभिजित चव्हाण की सद्य परिस्थितीमध्ये जर 10 वर्सटाईल नट
काढायचे ठरवले तर त्यात तुझं नाव 100% असतं. आणि इट्स रिअली ट्रीट टू वॉच यू अभिजित. खूप मजा येते तुला बघताना. थँक्यू वंडरफुल अभ्या. थँक्यू. अभिजिता, आज हास्य जत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय दादा? अरे एकदम मस्त. खूप भारी वाटलं मला. खूप भारी वाटलं. थँक्यू सचिन. थँक्यू. क्या बात है. क्या अभ्याबद्दल मी 2 शब्द. अभ्याबरोबर खूप काम केलंय मी आणि हा फॉर्मॅट खूप केलाय. अभ्यासारखा रिॲक्टर फार रेअर आहे. हा इतका अप्रतिम रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट करणारे अभिनेते खूप रेअर आहेत इंडस्ट्री म्हणजे या सृष्टीमध्ये. तर त्यामुळे मला ना या खूप गोष्टी नकळतपणे हा शिकवून गेलाय पूर्वीपासून आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा स्टेज शेअर करणं इट वॉज अ ट्रीट. अभ्या थँक्यू सो मच. क्या बात है. मंडळी, एक आगळा वेगळा विश्वविक्रम करायला निघाली आहे एक गृहिणी. बघूया तिथे काय घडतंय. रेकॉर्ड होणार पक्का. रसिकाताई टाकणार चेंडू आणि बादलीत पडणार टप्पा. तर तमाम सोसायटीतल्या मित्रमैत्रिणींनो. ए शान्या, सोसायटीतल्या तमाम मित्रमैत्रिणींनो. ओके सोसायटीतल्या तमाम मित्रमैत्रिणींनो, आज माझी ताई रसिकाताई एक वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे आणि तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहात. आहे का कोणी ते साक्षीदार व्हायला आहे? अरे आपण रिहर्सल करतोय भाऊजी. असं करू नका. उद्या तो वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. आता त्याची रिहर्सल. खूप लोक जमलेली असणार आहेत. असे कॅमेरे लागलेले असणार आहेत माझ्या ताईवर. ताई कॉन्सन्ट्रेट कर. हो. तर माझी अतिसामान्य ताई म्हणजे कशाला आहे बाबा ही अशी एवढी सामान्य ताई सलग 72 तास बॉल बादलीत टाकण्याचा विक्रम करणार आहे. रसिका नको ना यार, प्लीज नको ना यार. 3 दिवस समजावतोय तुला. बालिश पण आहे, पोरकट पण आहे रसिका हा. अरे हा कुठला खेळ निवडलायस तू विश्वविक्रमासाठी? कुठला खेळ आहे हा? बॉल बादलीत टाकणे. अरे हा खेळ लहान मुलं 3रीत खेळायला सुरुवात करतात. 4थीत कंटाळा आला, लाज वाटते, मोठ्यांचे खेळ खेळू म्हणून डॉक्टर खेळायला घेतात ग. या खेळाचा विश्वविक्रम करायचा आहे तुला. अशाने सेलिब्रिटी नाही होणार तू. तुम्ही ना आता उगाच मध्ये मोडता घालू नका. माझं ठरलंय आणि ओंकारने खूप विचार करून अभ्यास करूनच या खेळाची निवड केली आहे. भाऊजी हे बघा, वर्ल्ड रेकॉर्ड करायला ती गोष्ट महत्वाची नसते, गोष्टीमधलं सातत्य महत्वाचं असतं. हे तू सांगशील? नागपूरच्या शेड्यूल पर्यंत 20 दिवसाचा गॅप घेऊन आलेला. तुम्ही 1 वर्षाचा गॅप घेतलात. मी काय बोलतो तुम्हाला. तू हसू नको. तू 1.5 वर्ष गॅपवर होती. गपरा. तुम्ही ह्या रेकॉर्डला असं कमी समजू नका. अरे हे ब्रिटिश लोक येणार आहेत इथे. ब्रिटिश लोकांना मी लेटर दिलाय की इथे हा ताईचा रेकॉर्ड बघा आणि आम्हाला काय ते सांगा. कळलं का? ताई ह्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू फोकस कर फक्त आपल्या वर्ल्ड रेकॉर्डवर. तुम्ही तिकडे जा. तुम्ही तिकडे बादली घेऊन उभे राहा. तू इकडनं बॉल टाक आणि फक्त बॉल झेलायचं काम करा. बाकी काही करू नका. ओके? तिकडे उभे राहा. मला पटतच नाही मुळात. हे काय पटत नाहीये? अहो आता बेन रूट येणार आहे. बेन रूट. कोण येणार आहे? बेन रूट. आयक्यू बघा, लायकी बघितली याच्या आयक्यूची. बेन स्ट्रोक्स आणि जो रूट अशा 2 इंग्लंडच्या क्रिकेटरला मिक्स केलंय आणि बेन रूट असं नाव ठेवलंय याने. मग काय प्रॉब्लेम आहे? असं असतं का कुठे? का असू शकत नाही? का असू का शकत नाही मला सांगा. प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर यांच्यामध्ये प्राजक्ता ताम्हणकर असू शकते ना कोणीतरी. किंवा मग सई माळी. सई माळी असू नका. रमेश पवार, कपिल देव असं कोण? रमेश देव असूच शकतं ना. अरे आहे. अजिंक्य राणे, कपिल देव असं कोण? अजिंक्य देव पण असू शकतं. अजून कोण कोण आहे? याच्यात तुम्ही 3 शेड्यूल काढाल. या टाका, बॉल टाका. आता बेन स्टोक्स येणार आहे. मी कॉमेंट्री करतो. ओके? बेन रूट येणार आहे. जा. स्वतः लक्षात राहत नाही. बेन रूट येणार आहे. मी कॉमेंट्री करतो. ओके. ओए बेन रूट ओए आजा ओए किथे चला बेन रूट. नाही ते कॉमेंट्रेटरचं एक कॅरेक्टर आहे तर म्हटलं एक करून टाका. नका देऊ 20 दिवसाची सुट्टी. आला नका देऊ. ओए बेन रूट ओए आजा ओए किथे चला तू गल्ला मिल ओए.
Well, that's like extraordinary over here. This is Rasika, and she will play like dropping the ball inside this barley. Bucket. Thanks, Rasika. Thank you, man. And who's this ugly guy? He's my husband. Oh, husband. Glad to meet you, husband. Oh, false innocent husband. फॉल्स इनोसंट म्हणजे खोटा निरागस. काय बोलला मला खोटा निरागस का बोलला मला? तुम्ही ताई समोर खोटे निरागस वागता ना, मग तो बेन रूट ब्रिटन वरून येणार आणि मला खोटा निरागस बोलणार आहे. नाही ते मग काय बोलला तू? माझं इम्प्रोव्हायझेशन होतं. इम्प्रोव्हायझेशन नाही, फ्रस्ट्रेशन आहे. 20 दिवसाची सुट्टी घेतो ना, कुठून बाहेर काढावं लागतं ना, ते फ्रस्ट्रेशन आहे. हे सांग नीट कॅरेक्टर पकडायला. ओके लेट्स कॅरी ऑन. भाऊजी, मला तुम्ही नका ना त्रास देऊ. मला 3 कॅरेक्टर करायचे. तो म्हणजे मी असणार आहे, परत मी कॉमेंट्रेटर आहे, मग मी परत हा पण आहे. तुम्हाला एकच कॅरेक्टर आहे ना? माझं एकच कॅरेक्टर आहे, पण तेच महत्वाचं आहे. ती फक्त बॉल टाकणार आहे, मी झेलणार आहे. कळलं का? ओके लेट्स स्टार्ट द गेम. आपण खेळूयात. हा. मला जमेल ना? येस प्लीज. हे असं हा. मला खूप टेन्शन आलं ओंक्या. Let me tell you, Rasika. ताई सोपं असतं. कॉन्सन्ट्रेट कर. लेट्स बिगिन. ओके. ओए खेल शुरू हो रहा है. ओए दर्शक दीर्घा में हर्ष उल्लास. ओए डालो, गेंद डालो ओए बकेट में. आहा. ओए टाकना लवकर ताई, टाकना. ओए मिस हो गया. ओए हाथ में लड्डू मिस हो गया. आओ फिर से एक बार डालो. आर्य डाल दिया. और ये पकड़ ले. बहुत ही खूबसूरत तरीके से पकड़ा है. आए फिर से एक बार डाल. जल्दी डालो. अरे नहीं, ऊपर से डालो. ऊपर से ऐसा. ओए क्या कर रहे हो? ओए क्या कर रहे हो? दूर जाओ. और एक बार डालो. काय करतेस ताई? दमायला होते रे ओंकार. केवढं लावायला. आपण एनर्जी ड्रिंक देऊया तुला. दमायला. शाण्या, तिला नको देऊ एनर्जी ड्रिंक, मला दे. इकडून तिकडे पळवतीये मला. पिते मोठी एनर्जी ड्रिंक. यू जस्ट शट अप. यू मिस्टर पीपी, जेलस हस्बंड फॉर वाईफ. उगाच घेतलं हे कॅरेक्टर. इंग्लिश सुचत नाही मला यार. गो स्टँड देअर. स्टँड देअर. कोणाला बाय बघतोच आहे ना, हे खिडकी उडायला चाललोय. लांब राहायचं, लांब. अरे रेकॉर्ड वाल्यांचं पत्र आलंय. अरे म्हणजे काय? माझ्यासाठी ते. अरे सवाल नाही, चांगलंच लिहिल्यासारखं वाटतंय, पण अक्षर काय लागत नाहीये. ते शाण्या, ते इंग्लिश असेल. धर. काय बघ, त्यांनाही आनंद होतोय. काय म्हणतात? ओंकार राऊत यांना वेळा दादाचा लल्लू अर्जुन. इकडे काय लिहिलं? वाच इकडे काय वाचलं? वाच काय लिहिलंय? नाही, ते अक्षर लागत नाहीये. असं लिहिलंय, दिस इज नॉट ए वर्ल्ड रेकॉर्ड, दिस इज ए लॉंग टर्म स्टुपिडिटी. अजून जास्त वेळ करावा लागेल का? खूप काळ चालणारा मूर्खपणा आहे हा, असं लिहिलंय त्याच्यात. म्हणजे हा रेकॉर्ड नाही होऊ शकत. ताई इट्स ओके. आपण वेगळीकडे अप्लाय करू. कुठेतरी माझी आयडिया पटली असेल लोकांना, कुठेतरी त्यांना ती आवडेल. हा, वेगळी आयडिया असेल तर ती लोकांना आवडेल. आणि माझ्या डोक्यात एक नवीन विश्वविक्रम आहे. कुठला? सर्वात जास्त स्वोलन बॅकग्राऊंड. अय्या, असं पण रेकॉर्ड करता येतं? म्हणजे नाही असा नसतो रेकॉर्ड भाऊजी. बाळा, रेकॉर्ड महत्वाचं नाही रे, त्यासाठी लागणारं सातत्य महत्वाचं. कोण बोललं हे मगाशी? तू बोलला हे मगाशी. जरा वळलास नको. आता सातत्याने रेकॉर्ड कसा करायचा ते मी तुला दाखवतो.
परफॉर्मन्स. हा सरसिक सई. धमाल परफॉर्मन्स होता. पृथ्वीक, मला तुझं एका बाबतीत खूप कौतुक करावं असं वाटतं की तू कन्सिस्टंट आहेस खूप. म्हणजे नियमितपणे तू चांगला परफॉर्म करतोस आणि म्हणून कदाचित बरेच वेळेला तुला एका शब्दात किंवा एका वाक्यात मी म्हणाने असेल की छान, पण नेहमीच तू कुठे काही फार लूप होल्स काढायला जागा सोडत नाहीस आणि आय रिअली लाईक दिस क्वालिटी ऑफ युअर्स. फार मस्त. रसिका मस्त. 20 दिवसाचा गॅप पडला असं काही वाटलं नाही. यू आर बॅक विथ अ बँग. आणि जे कॅरेक्टर पकडलं होतंस किंवा नव्हतं पकडलंस किंवा पकडून सोडत होतास तेही खूप त्यांनी खूप जास्त मजा आली. आणि ही सिरीज किंवा ही फॅमिली खूप दिवसांनी भेटली आणि अशीच यांच्यामध्ये गडबड होत राहता की जेणेकरून आमची एंटरटेनमेंट होत राहो. मस्त झाला परफॉर्मन्स. यंग टीम, आधीमध्ये गॅप घेतलेल्या मुलांनो, कीप इट अप. थँक्यू. मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी, नमस्कार. आयुष्यातल्या कटकटींना लावूया विनोदाचा मस्का आणि अनुभवूया लाफ्टर्सचा लज्जतदार चस्का. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, एका संगीत क्लासमध्ये संगीत शिकायला आलेला आहे एक भाई आणि ही धमाल दाखवायला तुमच्या समोर येत आहेत. नको प्लीज, नको. आपल्याला काही कलाकारांची नावं घ्यायची गरज नाहीये. का? एक तर 4-4, 5-5, 6-6 जण असतात स्किट मध्ये. प्लीज नको. बरोबर आहे रे ओंक्या. म्हणजे बघ ना, आपण अँकर लिंक मध्ये पण त्यांची नावं घ्यायची, स्क्रीनला पण त्यांची नावं दिसणार. कशाला ना कलाकारांचे लाडे. बघ ना, आपण एक त्यापेक्षा असं करूया, असं म्हणूया की तर सादर करायला येत आहेत ते कलाकार ज्यांना वेळेवर आणण्याची जबाबदारी पार पाडतो विराज जगताप. तर स्वागत करूया त्या कलाकारांचा. टाळ्या. या रे या. नमस्कार. मी पंडित सुशील कुमार. म्हणजे खरं माझं नाव सुशील कुमार, पण माझ्या गुरुजींनी काय सांगितलं की तू तुझ्या नावाच्या आधी एक सू लाव, म्हणजे तुझे सूर आहेत ना ते व्यवस्थित लागतील. तर मी गुरुजींना म्हटलं की गुरुजी आधीच माझ्या नावात सू आणि शी आहे तर कशाला उगाच. तर नाही म्हणले, आता तर तू सू लावच. म्हणजे काय, तू जी काय सांगीतिक शी करतोस ती झाकली जाईल. तर असा मी सुशील कुमार. बेटा 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 चेतना, एकदम डायरेक्ट वरचा साका लावलायस तू. गुरुजी मी वरचा सा लावलाय कारण बाहेरचे 2 माझ्या मागे लागलेत. गुरुजी. कोण 2? गुरुजी तो नाक्यावरचा सरगम भाई गुरुजी आणि त्याचा पंटर गुरुजी. माझं काय? मी काय करू गुरुजी? तो भाई, तो सरगम भाई इकडे येतोय. अरे बापरे, आता कसली वर्गणी मागायला येतोय तो. सरगम भाई, भाभी वहिनी इथेच आहे. वामक्या, भाभी वहिनी नाय, भावी वहिनी. गुरुजी त्यांना सांगा ना जायला. गुरुजी. अरे गुजुरी नमस्कार. नाही गुजुरी पाया पडतो. राहू दे. हे ना ह्याच्यामुळे जमत नाही, आज जाते. नाही नको, वाकू नका ना. पण थांबा. अरे वांक्या यार, काय पॅन्ट शिवली आहे मला कळत नाही. या तर आज एकदम कसं काय साक्षात तुम्ही प्रत्यक्षात म्हणजे इथे डायरेक्ट म्हणजे गुजुरीने एकदम पॉइंटला झाड टाकला. या डायरेक्ट गुजुरी कसं आहे, आज मी इथं तुमच्याकडे गाणं शिकायला आलोय आणि ती चेतना आहे ना, तिने आपल्याला वादा केलाय
की मी गायक झालो तर ती माझ्याशी लग्न करणार आहे. गुरुजी खोटं बोलतोय हा. बोलली चेतना यार. मी कशाला ह्याला वादा करू गुरुजी. मी माझं ठरवलेलं आहे गुरुजी की एकतर मी गायकाशी लग्न करीन नाहीतर दूधवाल्याशी. ही तुलना बेटा मला कळली नाही. म्हणजे गायक एक कळलं, दूधवाला म्हणजे कसं काय म्हणजे? गुरुजी लोक दूध पिणं कधीच सोडणार नाहीत ना, त्याच्यामुळे मग दूधवाला कधीच उपाशी मरणार नाही गुरुजी. चातुर्य हे बेटा त्याच झालाय. आणि आपण काय दूधवाला बनू शकत नाही. म्हणजे आपल्याला दुधाची एलर्जी आहे. दुधाचा नुसता वास आला ना की मला एकदम उंगू होतं. मी म्हणजे डेअरी समोर तर मी सुपारी पण नाही घेत नाही. डेअरीतले आपण गेम वाजवत पण नाही. माहिती आहे का? चांगलं आहे ना. म्हणजे तुमच्यापासून जर लपायचं असेल तर डेअरीत जाऊन लपायचं. नाही पण डेअरीतले गेम मी वाजवतो ना. गुजरी मी फक्त डेअरीतलेच गेम वाजवतो. मला आहे ना दुधाचा वास सॉलिड आवडतो. म्हणजे मला सुरा आणि बंदूक नाही लागत. ज्याचा गेम करायचा आहे ना त्याला मी डेअरीमध्ये घेऊन जातो, कोपऱ्यात बसवतो, त्याच्या तोंडात गाळणी देतो आणि 5-6 लिटर दूध ओततो. सकाळी त्याचा हागून मृत्यू होतो. महत्वाचा नाही आहे गुजरी. म्हणून मी दूधवाला नाही होऊ शकत. म्हणून मला गाणं शिकायचं गुजरी. मी तुमच्या मला पाया पडायचा. मला पाया गुजरी पाया पडतो. मला गाणं शिकव गुजरी. गाणं बरं ठीक आहे. आता तुमच्यासारख्या माणसाला माझ्याकडे येऊन गाणं शिकायचंय हा माझ्या संगीताचा विजयच आहे. गुरुजी नका शिकू ना गुरुजी, नाहीतर मला याच्याशी लग्न करावं लागेल गुरुजी. बघूयात तर किती शिकतो. या बसा. हा बसूया. चला बसूया. हा बरं आता आपण गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. हा बरं याआधी तुम्ही कधी गाणं गायला? बघ अरे आपण लय वेळा गाणं गातो. सकाळी अंघोळी करताना तर गाणं गातो. नाही तर माझ्या साबणाला फेस नाही येत. गाऊन दाखवू काय? बाई विचारता काय? गावा ना गावा. गावा ते पण बोलले बाई. चेतना तुझ्यासाठी फक्त. म्हणून साबणाला फेस येतो. अरे गुरुजी कसं वाटलं गाणं? अशक्य. थँक्यू गुरुजी. थँक्यू. अरे बाप रे. अरे गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. शिकवा ना गुरुजी. शिकूयात चला हरकत नाही. अरे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. मी ह्या बैलाच्या मुखातून बहिष्ठ विद्यार्थ्याला मी गाणं शिकवणार. काहीच टेन्शन नाही. बहिष्ठ म्हणजे? नाही माहिती नाही. म्हणूनच मी आहेच ते विचारलं. ए अखियों के झरोकों से तुझं काय रे? इथे फक्त गाणं शिकायचं असेल तरच थांबायचं. हा उगाच इथे बसायचं नाही, नाहीतर सारे साटकन देईन. गुरुजी जाऊ. हा भाई आहे, तू भाई नाहीयेस. नाही पण मला पण गाण्याची आवड आहे. मी इथे गाण्यासाठीच बसणार आहे. मला नॉलेज नाही पण मला गळा आहे. मी काय ऐकू? काय ऐकव? गुजरी माफ करा. काय करतो यार तू? विज्जत घालवतो यार. नाही भाई. अहो अद्भुत आहे अद्भुत. काय गोड गळा आहे त्याचा. म्हणजे गळ्यात त्याचे सूर म्हणजे असे नुसते असे बागडतायत. बेटा इथे 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 तुझ्यात गायक होण्याचे गुण आहेत. शाबाश शाबाश शाबाश. शाबाश शाबाश. भाई माझ्यात गायक कोण होण्याचे? गायक होण्याची शक्यता आहे. हा इथं येऊ क्या तू जास्त शानपणा करू नको. वा वा वा. तू माझ्यापेक्षा नाही चांगला गायचा. भाई मी तुमच्यापेक्षा चांगलं नाहीच गाणार आहे पण वहिनींना पटवायचं म्हणल्यावर तिथं कोणतरी पाहिजे ना. आता शेणापेक्षा लीद भारी हे कळलं तर पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे मी लीद नाही मी शेण.
मग चालेल. चला पण मी लिहितच राहिलो ना. रात्री आठवण करा, सगळा हिसाब करायचा जरा. मला रात्री आठवण. भाई चला बसा इकडे चला. हा, तर आता आपण गाण्याच्या शिकवणीला सुरुवात करूया. सुरुवातीला सा लावायचा. सा एवढाच आहे ना, एवढा येतो आपल्याला. काय आता लावतो बघा. भाई ते आधी स्वेटर विणणं आहे ना, ते जरा बंद करा तुमचं. काय म्हणजे चांगला प्रयत्न आहे तुमचा, एकदम छान आहे, स्तुत्य एकदम. पण तुम्ही एवढे मोठे भाई आहात, कशाला उगाच ह्या सुरांच्या फंदात पडता तुम्ही? गुजरी तू असं नको करू यार. तू गुजरी डायरेक्ट हात टेक. गुजरी हे बघ असं नको करू, मी तुझ्या पाया पडतो. गुजरी तुझी ना हे बघ शिकवण्याची पद्धत चुकते आहे. तू मला मार, मला तुडव पण शिकवा. गुजरी गुजरी भाई खरं बोलतोय. त्याला डरकाव, त्याला धमकाव आणि त्याच्याकडनं ते टॅलेंट काढून घे. भाई केलं पाहिजे. हा चला आता आपण गाण्याच्या पुढच्या वळणावर जाऊयात. आता आपण सरगम शिकायची. हे बघा लक्षात ठेवा. सरगम भाई सरगम शिकला. 7 सूर असतात. सा रे ग म प द नि सा. आला लगेच आला भाई, लगेच आलाय. अरे फक्त बेटा नाही तू भाई तू चुकून आला. कोण मेरू मेरूनी सकोड. कोण मेरू चाट नाही. मेरूनी सकोड नाही. काय झालं भाईला ना आमच्या छमछम बार मध्ये मेहरुनिसा आठवली. एवढं झालं. आता पुढची शिकवणी चेतना घेईल. चेतना हो गुरुजी. गा सा सा रे सा सा रे ग रे सा सा रे ग म ग रे सा सा रे ग म प म ग रे सा. गा कुठे झालास? बस इथे गाणं गायचंय ना. गा गा कसे सा सा रे सा. गा एवढा पहिल्या दिवशी लय होईल रे. हे बघ, जर तू गायक झालास ना तरच मी तुझ्याशी लग्न करणार आहे, लक्षात ठेव. हा गा नीट गा. नीट. सा रे सा सा रे ग रे सा सा रे ग म ग रे सा. सा रे सा सारे गणे सगळे सा. अप्रतिम परफॉर्मन्स झालेला आहे. मला खूप आवडला. आपण बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. सुरांची ही निरागस मैफिल खूपच आवडली. तुम्ही चौघेही विनोदाचे सगळे सूर अवगत असलेली मंडळी आहात आणि त्या सुरांना आपल्याकडे कसं शरण आणायचं हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फार मजा आली ही मैफिल ऐकताना बघताना. सुंदर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. मंडळी, जगन्मित्र, अजात शत्रू असे शब्द ज्यांच्यासाठी लिहिलेले आहेत, ज्यांनी नाटक आणि सिनेमातून वेगवेगळे कॅरेक्टर्स करून रसिक प्रेक्षकांच्या मनात आणि त्यांच्या स्वभावामुळे सगळ्या कलाकारांच्या मनात प्रेमाचं स्थान निर्माण केलं असे तुमच्या आवडीचे, आमच्या आवडीचे जयवंत वाडकर आहेत आज आपले खास पाहुणे कलाकार.
आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत असे कलाकार ज्यांचे चेहरे राजन दादा, सुहास आणि रोहित यांनी रंगवलेत. या रे. सिस्टर, ओ सिस्टर, नाही डॉक्टर येतील ना? हे सकाळी 6 वाजताचं ऑपरेशन आहे म्हणून विचारतोय. अलार्म वाजलाच नाही म्हणून जागच आली नाही असं नाही ना होणार त्यांचं? मिस्टर राऊत, आमचे डॉक्टर म्हणजे तुम्हाला गौरव मोरे वाटतात का? सकाळी उठायचं राहूनच गेलं अशी कारण द्यायला? नो नो नो, अशी कारण फक्त ऍक्टर्स देतात. आमचे डॉक्टर्स मात्र वेळेत येतात. अरे बापरे, आज वेगळं आहे काहीतरी. आज मजा आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सिस्टर सगळी तयारी झालेली आहे? येस, ऑफ कोर्स सर, सगळं रेडी आहे सर. सर, कसं वाटतंय सर तुम्हाला? आज तुमचं पहिलं ऑपरेशन आहे सर. अरे मला बरं वाटतंय. मी तो एक मिनिट मिस्टर राऊत इकडे या. काय बोलताय तुम्ही सिस्टर? पेशंट घाबरला की नाही? पहिलं ऑपरेशन आहे का माझं? नो नो मिस्टर राऊत, डोंट मिसअंडरस्टँड. पहिलं ऑपरेशन आहे म्हणजे आमच्या सरांचा बर्थडे आज, आणि बर्थडेच्या दिवशीच आज पहिलं ऑपरेशन आहे. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू 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 हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे. थँक्यू. पण कॅरेक्टरच्या नादात बाकी तयारी झाली आहे का? कालपासूनच खूप तयारी करून ठेवली आहे सर. बर सर, तुम्हाला माहितीये बलून, चमकी, केक सगळं रेडी आहे सर. Okay. सर मला सांगा, आपण केक कधी कापूया? ऑपरेशनच्या आधी कापूया का नंतर कापूया सर? सर मला काय वाटतं ना, आपण सर ऑपरेशनच्या आधीच कापूया. ऑपरेशन मध्ये हा माणूस मेला तर मग उगाच दुःखात केक कसं कापणार ना सर? काय बोलताय? माय गॉड, सर यांनी ऐकलं. हो ऐकलं काय? ऐकलं काय? काय बोलताय काय तुम्ही? सॉरी सर, आपण असं करूया, आधी तुम्ही यांचं पोट कापा, मग आपण तुमच्या बर्थडेचा केक कापूया सर. पोट काप? काय बोल? कुठून आलात? ह्या कोण आहेत? या सिस्टर आहेत. मी काय म्हणतो, केक आणि पोट कापण्याआधी तुमचं कॅरेक्टर कापलं तर नको सर. नको ना? मग थांबा जरा. हो सर. सर डॉक्टर, तुम्ही म्हणाला होता तुम्ही कट देणार आहात, फक्त पोट कापायचं. मला काहीही होणार नाहीये. एकदम छोटंसं ऑपरेशन आहे. छोटासा कट असणार आहे. झोपा प्लीज, झोपा. इथे पोटात दुखतंय की नाही? मला ब्लेड द्या. येस सर. सर हे वर करा. तिकडे बघा, त्रास होईल नाही तर. हा गुड. कशाला अभिनय करताय? ॲनेस्थेशिया दिलाय की नाही? मग कशाला ओरडायचं उगाच? अरे बाप रे, मंचुरियन खाल्लेलं दिसतंय. आणि हे काय खाली? हे बघा, बडीसोप तशीच्या तशी. चावत जा राऊत, चावत जा. अरे चालतो ना मी, चालतो. 6 किलोमीटर चालतो मी. अरे वाडकर, वाड्या काय? अरे तू ऑपरेशन थिएटर मध्ये कसा काय घुसलास? कसा काय घुसला म्हणजे? वाड्या कुठेही घुसू शकतो. करेक्ट. अत्र तत्र सर्वत्र वाड्यात सगळीकडे असतो. जिथे वाड्या तिथे मित्र, मित्र तिथे वाड्या. अरे पण तू इथे काय करतोय? अरे आज तुझा वाढदिवस आहे म्हणून आलो मी. अरे हो. वाड्या काका, मी कधीपासून तुमची वाट बघत होते. मला माहितीये दरवर्षी तुम्ही सरांच्या बर्थडेला येता आणि त्यांच्या आधी हजर असता. आज कसं काय उशीर झाला तुम्हाला? अगं काय करणार, आज 9 वाढदिवस होते माहितीये. 6 करून आलोय. आता हा करणार, अजून 2 आहेत. आणि नंतर मला शूटिंगला जायचं. म्हणजे तू आता इथून वाढदिवस साजरा करून शूटिंगला जाणार? आणि ते कुठे जाणार? अरे हे ग्रीन व्ह्यू आहे ना, ते डोंगर आहेत ना, त्याच्या कॉपच्यात आहे. अरे पण मला बेकरी नाही. कुठे बेकरी? कुठे? डॉक्टर, हो यांना शूटिंगला जाताना बेकरी कशाला पाहिजे यांना? अरे वाड्या शूटिंगला नंतर जातो, आधी ब्रुनपाव शूटिंगला जातो. तुला सांगतो, याने आणलेला ब्रुनपाव खाल्ला की ब्रुन पावल्यासारखं वाटतं. वाड्या माझे जोक तुला माहिती आहे. वाड्या काका आले. कडक पाव, मस्का मार के, चाय में बुडा के. एक नंबर. ए जॅपनीज अॅनिमे, थांब ना जरा. काय चाललंय तुमचं सिस्टर? वाड्या काका, मला एक आठवलं, आज तर प्रसाद सरांचा पण बर्थडे ना. मी तर सकाळी
वाचलं पेपरमध्ये. अरे आज प्रसाद ओकचा वाढदिवस नाहीये, हे पेपरवाले काही छापतात. आज आहे ना पौर्णिमा ओकचा वाढदिवस आहे, ते पेपरवाले छापलंय प्रसाद ओकचं नाव. इथे ऑथेंटिक सोर्स असताना मला न विचारता डेट टाकतात, याला काय अर्थ आहे काय? अर्थ आहे काय याला? मग तुम्हाला सांगतो सिस्टर, वाड्या ना वाड्याला सगळ्यांच्या जन्मतारखा माहितीये, तेही वर्षांसकट. वाड्या काका म्हणजे तर तुला सगळ्यांचं वय पण माहिती असेल. म्हणजे काय? अरे प्राजक्ता नाहीये. हा सही आहे, सहीचं वय सांगू? वाड्या नाही, सईचं वय सांगायचं नाही. काय आहे सई मॅमचं वय काय आहे? अरे पण ना ऑपरेशन झालं ना, सईचं वय विचारतोय. तू कुणाची वय सांगू नकोस, तुझे मित्र आहेत की नाही हे सगळे. मित्रांसाठी तू काय काय करतो? मित्रांसाठी मी वाटेल ते करेन, कळलं ना? अरे मित्रांसाठी अख्खी इंडस्ट्री उलटी पिलटी करीन मी. पाड्या सगळं झालेलं आहे तुझं, आता तू जाऊ शकतोस. मला ऑपरेशन करायचंय, माझा पेशंट आहे इथे. अरे ऑपरेशन काय नेहमी होत राहतात. अरे पण औक्षण महत्वाचं, औक्षण व्हायला पाहिजे. अरे काही नाही, करतो. ऍनेस्थेशिया टेन्शन घेऊ नका. एक मिनिट थांबा. हे सगळं करायची गरज आहे. गरज आहे थांबा. वाड्या नाही, अरे बळीचा बकरा आहे का, त्याला कशाला लावतोय? आणि तू ती जी जळती वात आहे ती त्याच्या पोटात पडली तर काय काय जळेल माहितीये तुला? काही नाही रे हो, पण हे बघ औक्षण महत्वाचं आहे. अरे आपली संस्कृतीचं जतन व्हायला पाहिजे. आता ही वेळ औक्षण करायची आहे का ऑपरेशन करायची आहे? ऑपरेशन नाही रे बाबा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हात दे. जीवेत शरद शकम. डॉक्टर पोटात दुखायला लागलं. अरे मला एक कळत नाही, ह्यांच्या पोटात का दुखतं? मी वेगळ्या पद्धतीने बर्थडे साजरे करतो ते. मला लागलाय म्हणून माझ्या पोटात दुखतंय. तुम्हाला काही कॉम्पिटिशन देत नाहीये मी बर्थडे सेलिब्रेशनची. आतडी बाहेर येईल. ऐक ना, एक मिनिट थांब, इकडे एक मिनिट. तुम्हाला दुखतं कसं काय? मी मगापासून म्हणतोय तुम्हाला ऍनेस्थेशिया. ए गुलाबी सिंचन, ऍनेस्थेशिया दिलाय? हो, ऍनेस्थेशिया द्यायचं राहिला सर. सर ते तुमच्या बर्थडेच्या एक्साइटमेंट मध्ये झालं सर. सॉरी सर. ते ऍनेस्थेशिया आहे ना, ते दे त्याला आता. ती अशी आहे जरा. नाही ऐक औक्षण महत्वाचं आहे. माझा ऐक. झालं ना? नाही झालं. तुझं जीवेत शरद. अरे बाबा तुझे 10 सेकंद दे मला. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम, जीवेत पृथ्वीक शरद शतम. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे, सफलं सकलं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे, सफलं च शुभं तुभ्यं. आता मला ऑपरेशन करू दे, तू जा. नाही रे ऑपरेशन नाही ना, ऑपरेशन. एक मिनिट. सेल्फी काढायचं ते? हो सेल्फी. बघ इकडे हस ना. गेला आता तुझा. नाही एक मिनिट त्याला विचारू दे मला. काय मी कुठे हात केलं? अरे पडशील रे बाबा. काय झालंय काय तुला? मला ते जठरात गाठ झाली आहे. अरे मग तू ह्याच्याकडे का आलास? अरे मी आहे ना वाड्या इथे. बघ तू जयंत सावरकरांना बघितलंस? त्यांचा ग्लो बघितला चेहऱ्यावरचा? माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघ कसा आहे. बघ कसा आहे. रोज सकाळी उठायचं, पाणी घ्यायचं, नेत्रस्नान करायचं, ढाप 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 असं डोळ्यावर मारायचं 10 वेळा, आणि मग नंतर तोंडात पाणी घ्यायचं, असं फुगवायचं, तोंडात पाणी घ्यायचं 20 वेळा इकडे 20 वेळा इकडे. रप 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 रप. गाठ पडते त्यांनी? गाठ नाही पडत, ग्लो येतो. ग्लोचं काय करू? मी जगलो तर पाहिजे आधी यार. अरे ग्लो काय करू? कोण आहे हा माणूस? आतडी बाहेर.
आगडी इथून बाहेर इकडे अरे हे बघा काळजी करू नका अहो तेवढंच आहे ना मग त्यासाठी तुम्ही आरेमध्ये या ना सकाळी माझ्या बरोबर अरे 2 दोरखंड घ्यायचे असे झाडाला बांधायचे आणि असं उभं राहायचं इकडे बघा इकडे पोटाकडे हे बघ सगळं गायब आणि मग नंतर ज्यूस प्यायचा लिंब घ्यायची नंतर आलं घ्यायचं नंतर कडुलिंबाची पानं घ्यायची तुळशीची पानं घ्यायची मस्त ज्यूस प्यायचं गायब वाड्या डॉक्टर तू आहे कमी आहे रे तू आहेस अरे मग तू कशाला बोलतो तिकडे ये उगाच काहीतरी सांगतो वाड्या नको ना रे मित्र तू माझा नको ना असं करू बघा तू इथे शुभेच्छा द्यायला आला होतास मला बरं वाटलं मी सर्जन आहे की नाही मला हे करू दे मला हे जमतं तू तिकडे आरेमध्ये जाऊन बिबट्यांना घाबरवतोस ना तेवढं पुरे पेशंटला नको घाबरवू दगा फटका होईल तुला मदत लागली अरे नको बाबा मी करेन इथे सगळं व्यवस्थित तू जा असिस्टंट म्हणून मदत लागली नको काय चल मी तुला घेऊन जायला आले चल तर आहे वाड्या कसं अरे बस मस्त मी जाणार मला यम दिसतोय डॉक्टर मला यम दिसतोय तू आज जे कॅरेक्टर पकडलेस ना तू एका जन्मात 3-4 वेळा गेली पाहिजेस काय बोलताय तुम्ही सिस्टर मला सुद्धा यम दिसतोय तो काय खरा खुरा यमदूत नाहीये हे बघा ऐका लक्षात घ्या तुम्हाला दिसतोय वाड्यासोबत आलाय की नाही वाड्याला हाय केला की नाही त्याने म्हणजे तो कोणतरी ऍक्टर असणार गेटअप करून आलेला वाड्या कुठे प्रयोग आहे का जवळपास नाही फालतूगिरी करू नको तो तुमच्या नाटकात आणि सिनेमात 2 तासासाठी जो ना यमदूत येतो ना तो नाही मी रेग्युलर येतो तो यम आहे मी याला घेऊन जायला आलोय वसाऱ्या पटकन भाईजान सेल्फी तर बनताय ना अरे अरे ये मस्त अरे इकडे बघ ना इकडे बघ अरे इकडे बघ ना इकडे अरे इकडे बघ इकडे लांब हस अरे सेल्फी विथ यमदूत गेला जगभर गेला तो यमदूत आहे वाड्या काका यमदूत आहे असेल ना काय तू चला पटकन तुला सांगतो नाही तो वरती मला फाईन पडेल चल वरती कोण फाईन करणार आहे फोन लाव त्याला फोन लाव अरे वसऱ्या सध्या माझ्यावरती आता कोण नाही एकटाच डिपार्टमेंट मी चालवतोय सगळं क्वारंटाईन झालं यमदूत काका म्हणजे तिकडे पण ओमायक्रॉन आहे अरे वसाऱ्या होणारच ना तुम्ही इकडं मास्क लावत नाही माझी सगळी माणसं खाली अपडाऊन आउटडाऊन करतात तर तराच तिकडं होणारच ना ओमायक्रॉन अरे तू लाव ना फोन लाव ना सांग वाड्याला बोलायचं लाव ए वाड्या तुझी फालतूगिरी बस झाली वसाऱ्या वाड्या बिड्या काय नाही मध्ये मध्ये आता बोललास ना वसाऱ्या तर तुलाच घेऊन जाईन कळलं ना इकडे सगळी तुझी फालतूगिरी राहील ते असं इकडं नेत्रस्थान आहे ना ते इथंच राहील तोंडात पाणी घेऊन इकडं बिस्मेला सगळा गो असा घुसे समजलं ना ते झाडाला लावून आचार रस्सा बिचा करतील ना आवरच होईल बाजूला पण चालणार नाही कळत नाही काय मी ड्युटीवर आहे ना पेशंटला घेऊन जायला आलोय ना ऐक ना प्लीज ऐक माझं कोणाचा फोन आहे अरे बायकोचा फोन आहे कशा आहात तुम्ही अरे वाड्या ओळखलं की नाही बोला अरे सेल्फी किंग आपण ओळखलं ना आपल्याला अरे काय ह्याला समजाव जरा आता माझा डॉक्टर मित्र आहे त्याचा वाढदिवस आहे त्याच्या हातून जर डेथ झाली तर एकदम बेकार आहे ना ह्याला समजाव चल तुझ्या आधीच तू वैतागली तू काय बोलतो तिच्याबरोबर फोनवरती काल तिचा वाढदिवस होता मी पोहोचलो नाही कवरी चिरले माहितीये सॉरी वहिनी तुमचा वाढदिवस आहे सॉरी बिलेटेड हॅपी बर्थडे काय आहे मला आत्ता काय तू थांब रे तिच्या अरे आत्ता कळलं मला आता आयुष्यभर लक्षात राहील माझ्या तुमची
10 सेकंद घेतो. जीवेत शरद शतम, पश्चेत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम, जीवेत शरद शतम. आणि अजून एक नवीन गाणं आहे. शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे, शुभ जन्मदिनम तव हे. आपण बघूया आपल्या हास्यरसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला. सई, अत्यंत एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. वाडे दादा, तुझं खूप 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 मनापासून स्वागत या मंचावर. थँक्यू. जितका गोड तू माणूस आहेस तितकाच गोड तुझा परफॉर्मन्स होता. आणि तुझा फोन आला नाही वाढदिवसाला की वाढदिवस पूर्ण झाला नाही असं वाटतं. आणि तुझ्या ह्या जेस्चरबद्दल आम्ही सगळेच कलेक्टिव्हली तुझे खूप खूप आभार मानू इच्छितो. लव्ह यू. प्रसाद. वाड्या वाड्या, इथे आलेल्या प्रत्येक सिनियर माणसासाठी मी उभं राहून बोलतो. तू खूप सिनियर आहेस, त्याचा आदर ठेवून मला उभं राहून बोललंच पाहिजे वाड्या. पण पुन्हा मी बसून बोलतो वाड्या, कारण ज्या सिनियरिटीला मान द्यायचा ती सिनियरिटी तू कधी जाणवूच दिली नाहीस. इतका तू आपलासा झाला. करेक्ट. अनेक सोहळे असे असतात इंडस्ट्रीतले, अनेक इव्हेंट्स असे असतात की जिथे वाड्याने येऊन सेल्फी काढला नाही तर बायकोला खोटं वाटतं की तू गेला होतास की नाही तिथे. वाड्याने फोटो नाही टाकला तुझ्याबरोबर असं. सो त्यामुळे आज तू इथे आलास आणि या मंचाला भूषवलंस, त्यामुळे ही जत्रा आज सुफळ संपूर्ण झाली असं निश्चितपणे म्हणता येईल. खूप खूप आभार वाड्या आणि थँक्यू सो मच. अँड वी ऑल लव्ह यू वाड्या. थँक्यू. तू नेहमीच आमचं कौतुक करत होतोस वाडा दादा. आज इथे येऊन तुला कसं वाटतंय? काय सांगू, आज माझे मित्र इतके लोक यायला तयार होते माझ्याबरोबर की असे जत्रा चाललंय, तर अक्षरशः तुम्हाला ऑडियन्स पण बोलावं लागेल, एवढी लोक आली असती माझी. एवढी लोक तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत सगळ्यांना. आमिर पण माहिती असतो, सगळीच लोक त्यांना माहिती असतात. खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि असंच प्रेम टिकून राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. वा. तर मंडळी, आता इथे साजरा होणार आहे पर्यावरणपूरक वाढदिवस. आणि ती धमाल दाखवण्यासाठी आपल्या समोर येत आहेत ज्यांना पार्थेश गोस्वामी, ओंकार पवार, प्रियंका हांडे आणि हरीश कसपटे यांनी काय करतात रे ते काय करतात? अगं ही लोक सगळी काम करतात ना, म्हणून आपले स्किट सुरळीतपणे पार पडतात. असिस्टंट डिरेक्टर्स म्हणतात त्यांना. यांच्या सहाय्यक दिग्दर्शनाखाली मोठे झालेले कलाकार, त्यांच्यामुळे चांगलं स्किट करणारे कलाकार आता स्टेजवर येणार आहेत. या रे. कसा असतो बे तू? नीट नाचता जरा. हळू ना ऐकता, आपण टेरेसवर त्या हळू हळू सोसायटीवर. अरे भाई, आज काय आहे? आज माझा बर्थडे आहे. अरे मग काय घाबरलो काय? अरे तरी पण हळू ना हा. अरे कसला हळू? बेडो बोल, तू बोल. बेडो, कोई आएगा ना ऊपर, मेरा बच्चा है, तू उसको काट डालेंगे, खत्म करेंगे उसको. मेरा बच्चों का बर्थडे बस हे रात्र झाली ना बाबा, लोक ओरडतील ना. हळू हळू आरामात आपलं करूया आपण बर्थडे सेलिब्रेट. ठीक आहे. केक आणलाय म्हणजे इकडे 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 तुझ्या आवडीचा पायनॅपल फ्लेवरचा केक आणलाय. कोण बोललं मला आवडतो म्हणून? अरे सगळ्यात स्वस्त मिळतो म्हणून आणलाय. काय सांगता का रे? अरे भाई कॉन्ट्री कडून आणलाय. प्रेम मित्रांचं. भाऊ मी 10 रुपये टाकले तिच्यात. काय टाकले तू? 10 रुपये टाकले. 10 रुपये टाकले तू? बरं ठीक आहे. माझं बर्थडे गिफ्ट. अरे पहिला मी देतो ना. हे बर्थडे गिफ्ट आहे. वेफरचा हार बर्थडे गिफ्ट आहे.
अरे अपन लुखे लोग है भाई, कहाँ थूक में भजिए तल रहा तू, जितना है वो ले लेना। अरे दिल देगा मेरा बच्चा है तू। घंटा माल टिकिया ये क्या भाई, हे पण का? हे बर्थडे गिफ्ट आहे तुमच्याकडून? असू द्या. गेल्या वर्षापेक्षा तरी बरं आहे. गेल्या वर्षी मला काय दिली तुम्ही लोकांनी? सोन पापडी. तिची पण एक्सपायरी डेट निघून गेली होती. दादा काय पाहिजे तू? काय पाहिजे मला सांग. मला काय पाहिजे माहिती का? कडकनाथ खातो. कडकनाथ काया कोंबडा. नाही, नंतर खाऊ आपण आरामात. काया कोंबडा खाऊ ना. ऐका देणार पण मला पण तुम्हाला एक सरप्राईज द्यायचा आहे. काय मिळू? एक मिनिट देतो ना तू. देता शिवानी, एकच मिनिट. सरप्राईज आहे आपला. ए शाण्या, हात काढ. चल शाण्या, चल हात काढ. ये शाना कोणाला बोलतो रे? अच्छा वनिता आहे. सॉरी मला आता बोला ना, घेऊन ये त्याला. सॉरी वनिता, मला वाटलं कुठला पोचगा आलाय. सॉरी अरे आपली वनिता आहे. भाई लोग, शिवाली. हाय ओंकार, नाम तो सुना होगा. हॅलो ओंकार. हाय. Let me introduce myself. Yo, the Shivali, the baby, the cutie. I am the Shiam. You can call me Shiam. हॅलो शियाम. Hello. Kaka. Who is this Kaka? Hello. हॅलो. My name is Hemant, and you can call me only Hemu. हॅलो हिम. ती लाल गळते पुस आधी. याच्या आधी बरोबर बोलत होता. हे आल्या कुठे? काय शाणे आहे तुम्ही लोक. पोरगी बघितलेलं काय मित्राला विसरलात? पोरगी मिळालीवर मित्र पण विसरला की तसं नाही रे, तसं नाही. गौऱ्या. कोण आहे गौऱ्या? सेटिंग करून दे ना. मला वाटलं मला तू बर्थडे विश करायला आलाय. राऊत, तुला घेऊन आहे ना महेश कोठारे एक पिक्चर बनवतील. कुठला रे? हाप आपल्याला. एवढी लाल करते रे तुझी वंडीने पोचता. ऐका मित्रांनो, ही शिवाली माझी गर्लफ्रेंड. आजच आमचा अफेअर झालाय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गौऱ्याला कुठे भेटली म्हणून, तर तिची मी फेसबुक वरची पोस्ट बघायचो. मला फार आवडली ती पोस्ट आणि मी तिच्या प्रेमात पडलो. गौरव प्लीज. अरे सांगू दे ना मला यार प्लीज. तिची बौद्धिक लेवल एवढी आहे ना, तुम्ही त्याच्या आजूबाजूला पण नाही आहे. कुणीच नाही त्याच्या आजूबाजूला. काहीच असं काही नाहीये. नाही असंच आहे शिवा. अरे एक मिनिट मला बोलू दे. आणि तिचा पर्यावरणावरचा अभ्यास खूप आहे. तिने आता जस्ट इन्व्हर्टर मॅनेजमेंट वरती PhD पण केली आहे. गौरव इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट वर PhD केली. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तेच ते. पण ती फक्त बोलत नाही, ती काम सुद्धा करते. तिची NGO पण आहे. निसर्गासाठी, प्राण्यांसाठी, सगळ्यासाठी ती कामं करते. आणि तिचा हा स्वभाव मला फार आवडला. मी तिच्या प्रेमात पडलो. तुझा ठीक आहे रे. तिने काय बघितलं तुझ्यात? खरंच असं काही नाहीये. म्हणजे मुळात गौरव मला माणूस म्हणून खूप आवडला. म्हणजे आता जसा तो दिसतोय ना, साधा सरळ, अगदी तसाच आहे तो, नितळ. आणि त्याचा मेंदू निसर्गाने जसा बनवलाय आताही तसाच आहे, अनटच्ड. अरे नाही गाईज, अशी माणसं भेटणं दुर्मिळ असतं खरंच. बरं चला, मी काय म्हणतो, सगळं झालं ना, केक कटिंग करूया का? गौरी हैप्पी द बर्थडे, सारे शहर को दुल्हन की तरह सजा दो. तुला माहितीये का, दुल्हन की विदाई का वक्त हो गया था. गौरे जाने दे बड़ी बड़ा जो जो रे, तू केक कट कर रहे, सब मैं बांट रहे.
केक कट करूया शिवा ये. एक मी लाईव्ह जातो हा हा शिवा ये ना तिला बोलवा ना बाई. केक कट करूया शिवा. हे लाईव्ह आहे कवऱ्या इकडे बघ. हा, हा, live आहे. हा. केक काय झालं ते ए यार काय झालं काय झालं शिवा ती रडते अरे काय झालं तिला मी काय नाही केलं. रडू नको तू बस इथे बस रडू नको बस बस Sit down. काय नाही काय काय झालं While crying, looking the beauty more beautiful. नाही काय झालं मला विचारतो. What happened? काय झालं सांग. अरे भिकाऱ्यांनो ती माझी गर्लफ्रेंड आहे मला विचारतो ना काय झालंय. शिवा काय झालंय सांगशील. केक कटिंग करताना तू का रडली सांग ना काय झालंय. गौऱ्या पिंगू गेला. कोण पिंगू. गौऱ्या पिंगू. पिंगू अंटार्क्टिका मधला सगळ्यात वयस्कर पेंग्विन 42 वर्षांचा होता तो गेला. गौऱ्या Sad demise. गौऱ्या Yow. That's गौऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतंय आणि अंटार्क्टिकामध्ये सगळे हिमनग असे वितळत आहेत रे. आणि अशाच एक हिमनगाचा तुकडा कोसळला आणि त्याच्या खाली पिंगू चिरडून गेला. पिंगू Oh my God. ice breaking. Penguin die. Very sad. Very sad. Very sad. खूप खूप हो Very sad. खूप वाईट झालं मला माहितीये खूप वाईट झालं. पण रडू नको शिवाली तू हे बघ पिंगूला आवडेल का तू रडलेलं. तू अशी खचलेली त्याला मग का रडते तू का रडते तू नको रडू. ए नंगू तू ओळखतो पिंगूला. इकडे रे मग जुना मित्र असल्यासारखं कशाला बोलतोय. काय झालं कशाला करतोय एवढं. नका ना करू माझा बड्डे आहे ना. हा 2 मिनिटं गप्पा बस. शिवा ऐक ना ऐक ना बघ तो बिचारा पेंग्विन गेला त्याचं दुःख आहे मला. काय झालं गेल्या वर्षी आमच्या घरी पण एक पोपट होता तो बिचारा वारला तर आम्ही लगेच नवीन पोपट आणला. कोणाला कळलंच ना की पोपट आणलाय म्हणून नवीन. काय फरक पडतो ना यार त्याच्यात. हे तू बोलतोयस गौरव. म्हणजे असे विचार आहेत तुझे. नाही तसं नाही गौरव आपल्यातला एखादा माणूस गेला तर इतक्या सहज त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला आणता येणार आहे का. कुठं माथेरान लोभ आहे एको देत आहे. हे बघ गौरव गौरव पिंगू हा वैज्ञानिक दृष्ट्या अति प्रगत झालेला म्हणजे आपण सगळ्यांनी जो निसर्गाचा ऱ्हास केलाय ना त्याच्यामुळे गेलेला बळी आहे लक्षात ठेवा. Oh my God. बर सॉरी सॉरी एक काम करू चला केक कापायला घेऊन आपण या ना. गौरव बी सेन्सिटिव्ह यार. आता पिंगू गेलाय तर आपण त्याच्यासाठी 2 मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली देऊयात का. Okay. RIP. लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या मित्रांना मला सांगायचं आहे की लिंगू आता आपल्यात राहिला नाही. लिंगू सांगतो अरे पिंगू नाव आहे त्याचं. आणि नाव आहे त्याचं. कर ना ते लाईव्ह बंद कर ना. लोक हसतात माझ्यावरती त्यांची ओव्हर ऍक्टिंग बघ. ओ माय गॉड त्यांना माहित पण नाही कोण आहे म्हणून. करा ना यार. ए ऐका ना प्लीज तू हात काढ ना यार मित्रा. चला ना एक काम करूया ना केक कापूया ना प्लीज. मी काय म्हणते आजच पिंगू गेलाय ना तर तो आजच गेलाय तर आपण हे असं गोड खाऊन सेलिब्रेट करणं माझ्या सतसत विवेक बुद्धीला पटत नाहीये. हो आमच्या पण साधाने विवेकला नाही पटत. बने तुझ्या कॉमेडीला मी एक दिवस हॉटेलला घेऊन जायला लक्षात ठेव. केक नाही करायचं काय भाई. मला किमान माझा बर्थडे तर बर्थडे विश तरी करा. गाईस पण मी काय म्हणते ते आपण ना डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला. नाही कसं आहे ना मगासपासून आपण खूप गोंगाट करतोय आरडाओरड करतोय आणि त्याच्यामुळे ध्वनी तरंग आहेत ते इथेच आहेत. आणि कसं असतं आपण जे बोलतो ते इथे वातावरणात तसेच विहार करत असतात ते नष्ट होत नाहीत. त्याच्यामुळे खूप
जास्त प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं आणि आपण खूप गोंगाट केल्याने, आरडाओरडा केल्याने पक्ष्यांची पिल्लं आहेत ना ती घाबरतात. खारुताईची पिल्लं आहेत ना ती कावरी बावरी होतात आणि कधी कधी आहे ना जमिनीला हादरे बसतात आणि माती आहे ना अशी भुसभुशीत होते आणि माती भुसभुशीत झाली तर ते डोंगर कधीही कोसळू शकतात आणि कोसळलेल्या डोंगराखाली कधी नव्हे ते एका जीवाची हानी होऊ शकते. त्याच्यामुळे प्लीज. एक मिनिट. हॅपी बर्थडे गौरव याने एवढं सगळं होणार आहे? हे बघ एवढं मी समजावते ना तुला गौरव कसं होईल हे सगळं. मी तुला समजावते. प्लीज बसून घ्या ना. म्हणजे बघा कसं असतं आता इथे गौरवचा बर्थडे एकट्याचाच बर्थडे बरोबर. एरियात 2-3 जणांचा बर्थडे असेल. शहरात 20-30 लोकांचा बर्थडे असेल. आणि आत्ताच केलेल्या सर्वेनुसार असं आलंय की संपूर्ण जगात 2,08,00,000 लोकांचा बर्थडे एका आड एक दिवस असतो. आणि प्रत्येकाचे बघायला गेले तर सरासरी 4 मित्र जर आपण पकडले तर 8,32,00,000 लोक एकाच वेळी हॅपी बर्थडे टू यू म्हणतात, जोर जोरात टाळ्या अशा वाजवतात आणि प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात. त्याच्यामुळे प्लीज गाईज तुम्हीच विचार करा किती प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असतं. खरंय 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 शिवाली आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचे डोळे उघडलेत. गाईज सॉरी खारुताई सॉरी. सॉरी एवढं इंग्लिश बोलतो. खारुताईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सॉल्टी सिस्टर. बरं तिकडं ऐका मला नाही करायचा बर्थडे. गौरव एवढं होतं ना सगळं माझ्यामुळं. नाही करायचा मला बर्थडे. बस झालं. बर्थडे करू नका. कशाला सायलेंट बर्थडे? गौरव हॅपी बर्थडे गौरव तरी बोला कमीत कमी यार. बर्थडे बाम्सचा देऊ ना तुला आम्ही. बर्थडे बम्स. बर्थडे बम्स पण प्रदूषण होऊ शकतं ना, ध्वनी प्रदूषण. कशाला पाहिजे बर्थडे बम्स? तुम्हाला खरं सांगू का गाईज, बर्थडे बम्स ही निसर्गाच्या जवळची क्रिया आहे खरं तर. हो अगदीच. मी तुम्हाला सगळ्यांना सांगते कसं ते. म्हणजे बघा प्रत्येक माणसात पशु दडलेला असतो. आपण जेव्हा रागवतो तेव्हा तो म्हणजे चुकीच्या पद्धतीने बाहेर निघतो बरोबर आहे. आता सुखाचा क्षण आहे तर पशु त्याचा उद्रेक होण्याआधी आपण त्याला बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे कसं होतं की आपलं मानसिक संतुलन आहे ते असं स्टेबल राहतं आणि आपण माणूस म्हणून खूप खुश राहतं. तर अशा सुखाच्या क्षणांना आपण त्या पशुला बाहेर काढायचं असतं. सो गाईज तुमच्यातल्या पशुला बाहेर काढा. याला बर्थडे बम्स द्या आणि मुक्त करा तुमच्यातल्या पशुला. मुक्त आता माणूस असल्यावर का वाटतंय? आता पशु बाहेर गेला रे. मी माणूस झालो परत एकदा. चला बाबा. गौरव पाहिलं सगळे खुश झाले. अरे सगळे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने पशु बाहेर काढला ग. खड्ड्यात गेला बर्थडे. जाम बेकार. जोरदार टाळ्या. धुमाकूळ परफॉर्मन्स होता यार. मला का नाही घेतलं मित्र म्हणून यार. क्या बात आहे गौऱ्या. हॅट्स ऑफ. जबरदस्त काम केलं. आपण बघूया सई काय म्हणते. सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स? याला म्हणायचं कडकडीत परफॉर्मन्स. टीमवर्क इतकं जबरदस्त होतं. फार मजा आली. सगळ्यांची नावं घेत नाही पण प्रत्येकाचं कॅरेक्टर उठून दिसलं. प्रत्येकाने कॅरेक्टर अतिशय सुंदर पकडून ठेवलं होतं. पण आज एका माणसाने ही स्टोल द शो. श्याम दादा आय लव्ह. तुम्ही आज खाऊन टाकलात
परफॉर्मन्स श्याम दादा. शिवा तुझंही तितकंच इक्वली कौतुक करायचंय. शाब्बास शिवा, आय एम प्राऊड ऑफ यू. ब्रिलियंट ब्रिलियंट श्याम दादा. आय वन्स अगेन लव्ह यू. मजा आली. प्रसाद. वा वा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी आता वेळ झाली आहे निरोपाची. तर पाहायला विसरू नका शैलेंद्र राऊत आणि त्यांच्या टीमने चित्रित केलेली तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.